पाटील इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. आजच्या मातीमध्ये जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की शिवाजी महाराज हे कोण होते, कारण जन्मताच इथली माती शिवछत्रपती हे नाव प्रत्येकाच्या मनामध्ये करून ठेवते. म्हणूनच शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. अरे माझ्या राजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ज्या वयात जे वय खेळण्या पांघरण्याचे असते त्या वयात शिवरायांनी हाती तलवार घेतली. अश्वारोहण, गजारोहण, भाला, चक्र, पट्टा, बाहुयुद्ध, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याच्या कला, अशा विविध कला शिवरायांनी केल्या. हे सर्व कशासाठी याचा तुम्ही विचार केला आहे का? अरे माझ्या राजाला जाण होती, गोरगरीब जनतेची माझ्या राजाला जाण होती रयतेचे रक्षण करणे आणि यामागे शिकवण होती, शिकवण व संस्कार होते. ज्या वाघिणीचे त्या वाघिणीच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला ती वाघीण म्हणजे राजमाता जिजाऊ. शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत, शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करण्याच्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. जनतेवर अन्याय होतो तो वाचूया फोडण्यासाठी आई जिजाऊ व वडील शहाजीराजे यांनी शिकवलेल्या शिकवणीच्या जोरावर आणि जनतेच्या व मावळ्यांच्या भक्कम साथीमुळे शिवरायांना लढण्याचे बळ मिळाले. परक्यांची गुलामगिरी आपण संका करायची. आता आपण त्यांची गुलामगिरी, आपल्याला त्यांची गुलामगिरी नको. आपण सर्वांनी झटायचे, आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे. आपण गुलामगिरी नष्ट करायची. शिवरायांनी असा निश्चय केला आणि शिवरायांनी हे सर्व करून दाखवले. आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. उठा, या राजेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा करूया. संपूर्ण मंदिरात शिवरायांच्या आवाजाने घुमू लागले. शिवरायांनी व मावळ्यांनी निश्चय केला की शिवरायांनी आपल्या सेनेला अंत करून जिंकून दिले. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.